तर त्यांनी मिळवलाय. अगदी परिस्थिती जर आपण पाहिलं तर अगदी बेताची होती, परंतु त्यानंतर क्रिकेटवरती असलेलं प्रेम हे मात्र त्यांचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या काळात क्रिकेट भरपूर कळलं, परंतु त्यानंतर समालोचन क्षेत्रात मात्र अगदी जी गगन भरारी आज आपण पाहिलं तर प्रत्येक आयोजकाच्या मुखामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी प्रमोद शेडगे सरांचं आदरानं नाव हे घेतलं जातं. आणि आज मात्र त्यांच्या समेत आपण पाहतायत हे 5 दिवस अतिशय सुंदर समालोचन ऐकलंय आणि अगदी हा शेवटचा सामना म्हणजे एक फेअरवेल या क्रिकेट स्पर्धेची आपण नक्कीच करणार आहोत आणि ते देखील गोड होईल यात तीळ मात्र शंका नाही. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज पाहायला मिळतोय धीरज, नॉन स्ट्राईक वरती आहे मयुरेश, षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज दीपेश. पंचांचा इशारा आता येतो लेट्स प्लेचा, हिअर वी गो. इथे मात्र आता सामन्याला सुरुवात होते. मेकअप फायनल या ट्रॉफी करता झुंजताना दोन्ही संघ अगदी ताकदवर संघ आहेत. या ओव्हरऑल टुर्नामेंटचा विचार आपण केला त्या दोन्ही संघांनी अगदी जीवाची बाजी लावल्या, भल्या भल्या संघांना नमवलंय. आता मात्र इथे ही मोठी टक्कर या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेला मात्र उंच उडणारा हा चेंडू यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. एक धाव यावेळेला मात्र पाहायला मिळाली. धाव संख्या आपण पाहतायत, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा यावेळेला मात्र दिली जाते. षटकातला पुढचा बॉल दीपेश घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. वेट अँड वॉच केलं, पॉइंटच्या दिशेला खेळलाय, सीमारेषा पार आलाय, चौकार, 4 धावा. काय जबरदस्त क्लासिकल फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. ऑफ साईडचं क्षेत्र निवडलं, चौकाराची मोहर तिथे उमटवली. अगदी मयुरेश आता जाणून आहे की अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅच मध्ये मला माझं कॉन्ट्रीब्युशन करायचंय. ते मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चेंडूला खेळलं ऑफ साईडला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न धीरजचा होता, परंतु इथे मात्र आपण पाहिलं शेवटच्या मुवमेंटला थांबवलं मयुरेशने धीरजला. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. 5 अतिशय सुंदर दिवस रात्र सामने या सरावलीच्या मैदानावरती पाहायला मिळाले. ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील आपण पाहताय आणि आमचे गुणलेखक देखील अगदी चांगलं गुणलेखन अगदी पियुषला आपण पाहिलं. चांगला बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले, चेंडूला खेळलं. यावेळेला मात्र आपण पाहू शकला सिंगल पाहायला मिळते. अगदी प्रत्येक बॉलवरती धावा जशा येतात तशा मात्र टाळ्यांचा कडकडाट फायर पास्टलच्या डगआउट मधनं येताना पाहायला मिळतोय. कारण की अंतिम लढत आहे आणि त्यांच्या कॅप्टननी देखील मगाशी त्यांना विचारलं की माइंडसेट तुमचं एक्झॅक्ट काय आहे, तर त्यावेळेला त्यांनी देखील म्हटलं की आम्हाला 60+ धावा बनवायच्या आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं 4 बॉलचा खेळ झालाय, धाव संख्या 6 झाली आहे फलकावरती. षटकातला 5वा बॉल मात्र अगदी चेंडू खेळलाय, मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. इथे आपण पाहू शकला तर या डॉट बॉलने चेंडू आतापर्यंत आपण 5 पाहतायत. टॉस झालं, नवापूर संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय, फलंदाजीचं निमंत्रण पास्तळला दिलंय. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात जर आपण पाहतायत अगदी शांत आणि संयमानं हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. अगदी मयुरेश आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉल खेळल्या, 3 बॉलमध्ये 5 रन त्याच्या बॅट मधून आलेत, 1 चौकार देखील पाहायला मिळालाय. ऑफ साईडला टाकलेला बॉल पॉइंटच्या दिशेला खेळलाय, विकेट किपर एंडला फेकी केली, तत्परता किपरची देखील तिथे चांगली पाहायला मिळाली. इथे मात्र मयुरेशला थोडीशी दुखापत, बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग यावेळेला मात्र दीपेशची पाहायला मिळते. ते मात्र 2 धावा ऍड ऑन केल्या जातील. या 2च्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. घड्याळ जर आपण पाहिलं तर 3:30 वाजले आहेत आणि क्रिकेट फायनलचं आपण पाहताय मनसे चषकाचं. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती दीपेश.
पाहूया हा त्या फ्री हिटचा समाचार मयुरेश कशा प्रकारे घेईल. तर मात्र फटका तर खेळला, गॅपमध्ये चेंडू जातोय, फिल्डर त्या ठिकाणी पॉईंटचा येतोय, एक रन तिथे पाहायला मिळाली. आणि या सिंगलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती फार पास्तळ या संघाची बिनबाद 9. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सुशांत. सुशांतची कामगिरी देखील आपण या स्पर्धेतली पाहिली तर अगदी चांगली राहिली. तोच गोलंदाज आपण पाहताय षटकातला पहिला बॉल घेऊन मयुरेशसाठी. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, एक रन तिथे पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर अगदी अचूक टप्प्यावरती भेदकता दाहकता गोलंदाजाची सुशांतची पाहायला मिळाली. पहिला बॉल अतिशय चांगला होता, त्याला मात्र खेळलं अगदी फ्रंट फुटला फलंदाज आले आणि त्यानंतर मयुरेशने त्या चेंडूला खेळलं. सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. षटकातला दुसरा बॉल. ते मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळले. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे मात्र संधीच देत नाहीये. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच प्रकारची गोलंदाजी देखील सुशांतकडनं पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. मनसे चषक 2026 ची अंतिम लढाई. ऑफसाईडला टाकलेला बॉल थोडंसं मिसफिल्ड यावेळेला मात्र पाहायला मिळते. बॅकअपला यावेळेला मात्र फिल्डर येतोय. सिंगल तिथे पाहायला मिळाली. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 12. सध्या सरासरी जर आपण पाहिलं तर 8ची सरासरी सध्या तरी पाहायला मिळते आणि याच सरासरीने जर कायम फायर पास्टर संघ खेळत राहिले तर निश्चितपणे 7 प्लस त्या धावा जमताना पाहायला मिळतील. षटकातला चौथा बॉल. इथे मात्र गती कमी राखली आणि खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटचा सिग्नल हा पंचांकडनं आलाय आणि या एक्स्ट्राच्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 13. इथे मात्र फटका हवेमध्ये जातोय, फटका फसतोय की काय, परंतु इथे झेल करता कुठलेही प्रयत्न केले गेले नाही. हे हाफ चान्सेस निर्माण झाले होते. हाफ चान्सेसला फुल चान्सेस कन्वर्ट करणं खूप गरजेचं होतं. अगदी वेळ भरपूर होता कारण की अगदी हाफ व्हॉली फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक फक्त त्यानं चेंडू अडवण्याला प्राधान्य दिलं. क्षेत्ररक्षक देखील अचंबित झालेत की त्या क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये काय होतं. षटकातील पुढचा बॉल. अगदी यॉर्कर लेनचा बॉल यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 15 धावा. 1.5 षटकांचा खेळ झालाय. 15 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सुशांत तयार. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी सुशांतची या षटकात देखील पाहायला मिळाली. 6 धावा आतापर्यंत त्यानं मोजल्यात. शेवटचा बॉल धीरजसाठी. इथे मात्र झेलची दाट शक्यता आणि अगदी चांगलं कॅच यावेळेला मात्र आपण पाहताय
येस, इट इज OUT आउट. अगदी चांगला कॅच, यावेळेला मात्र चांगले एफर्ट क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे. एक गडी बाद 15. काय अप्रतिम कॅच, यावेळेला मात्र टिपला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं आता दाखल झालेला आहे मैदानामध्ये पुष्कर घरत. आता या जोडीवरती निर्भर आहे, कारण की पहिला गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांच्या खांद्यांवरती ती जबाबदारी असते. एक पार्टनरशिप बिल्ड त्यांना करावी लागते. परंतु इथे मात्र ती पार्टनरशिप बनली जाईल का? सुशांतचं मात्र कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी त्यानं केली, 6 रन दिले, 1 विकेट त्यानं प्राप्त केली. आता पाहूया षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहताय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर दीपेश. षटकातला पहिला बॉल इथे मात्र ऑफ साईडला खेळ गेलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रात, फिल्डर त्या ठिकाणी येतोय. तिथपर्यंत 1 रन कंप्लीट केली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीची नवापूर संघाची पाहायला मिळते. फक्त पास्तळ संघ सध्या तरी आपण पाहिलं तर सिंगल डबल जे बेसिक क्रिकेट आहे ते खेळताना पाहायला मिळतं. एक चौकार नक्की आला, परंतु त्यानंतर अगदी अंकुश मिळवलाय गोलंदाजांनी फलंदाजांवर. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. ते मात्र फटका तर खेळलाय, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली. धावसंख्या या सिंगलने झालेली आहे 17. .2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या धाव फलकावरती एक गडी बाद 17. पुष्कर नव्यानं दाखल झालाय. मयुरेश आपण पाहिलं 8 बॉल खेळलाय, 8 बॉल मध्ये 10 रन. अगदी की बॅटर फायर पास्तळ संघाचा अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. अगदी अपेक्षा आहे त्याच्याकडनं मोठ्या धावांची. आता पाहूया कशा प्रकारे तो धावा जमवेल. 10 तर आतापर्यंत त्यानं बनवल्यात. षटकातील तिसरा बॉल अगदी चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र आपण पाहिलं आखूड टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळले पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पुढे येत आहेत. 1 रन ऍड ऑन होत्या. या सिंगलने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18. सर्व मान्यवर आपण पाहतायत या क्रिकेटचा, या अंतिम मॅचचा आनंद घेत असताना दोन्ही संघांचे पाठीराखे देखील आपण मैदानामध्ये पाहतायत. तिथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. पुष्करच्या पॅटमधनं नो बॉल, ओव्हर स्टेपिंग झाली आणि षटकार. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अप्रतिम फटका पुष्करच्या बॅटमधनं प्रचंड पुढे पाय जात असताना गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती अगदी सरळ बॅटने तो ठोकलेला षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने आता आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 25. षटकातला पुढचा बॉल एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या 1 रनने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे फायर पास्तळ या संघाची धाव फलकावरती एक गडी बाद 26. अगदी दोन्ही फलंदाज आता मात्र तालामध्ये आलेत आणि चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. पुष्करच्या बॅटमधनं देखील एक षटकार आलाय. मयुरेश पाहूया कसा फेस करतोय पुढच्या बॉलला. बॅकफुटला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडूला खेळलाय. सिंगल तिथे पळून काढली जाते आणि या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती फार पास्तळ या संघाची एक गडी बाद 27. 9.53 ची सरासरी सध्या तरी पाहायला मिळते आणि अगदी चांगलं समीकरण जुळून फायर पास्तळचे फलंदाज फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. षटकातला शेवटचा बॉल इथे मात्र फटका तर खेळलाय. 1 रन तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या करता मात्र वळतील का? इथे मात्र 1 रन तिथे डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर
धावसंख्या आपण पाहताय झालेली आहे धाव फलकावरती एक गडी बाद 28. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती कश्यप. हा देखील एक उत्तम असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नवापूर संघामधनं, जो षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय कश्यप रॅट अप ओव्हर द विकेटने. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल काढले दुसऱ्या करता वळत आहेत आणि इथे मात्र अगदी चांगलं कॉलिंग, चांगला ताळमेळ. दुखापतीमध्ये आहे मयुरेश, तरी मात्र संघाकरता 100% योगदान मला द्यायचं आहे आणि तेच 100% योगदान या ठिकाणी मात्र देत असताना फलंदाज पाहायला मिळतोय मयुरेश. धावसंख्या आपण पाहिलं तर या 2 धावांच्या मदतीने झालेली आहे धाव फलकावरती 30. मेगा फायनल आपण पाहत आहात, जिथे एका बाजूला फायर पासल तर दुसऱ्या बाजूला नवापूर. षटकातला दुसरा बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. हवेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि इथे मात्र आपण पाहताय चेंडूला पाठवलाय सीमा पार. आलाय षटकार. षटकातला पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र सोडला जातोय. खूपच बाहेर हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा यावेळेला मात्र पंचांकडनं होते. या सिंगलने आपण आता पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा मोजतोय कश्यप. पहिल्या बॉलवरती 2 रन आल्या, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर व्हाईट बॉल हा पाहायला मिळालाय. जिथे आपण पाहिलं तर या अगोदर 8ची सरासरी होती, आता मात्र ती सरासरी, तो धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. 11ची सरासरी ही सध्या पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती कश्यप. ओ हो, इथे मात्र वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात मात्र कमरेच्या बराच वर हा चेंडू जाताना पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा. नो प्लस 1. अशा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 39 रन्स ऑन द बोर्ड. पुढील संधी फ्री हिटची आहे फलंदाजाकरिता. षटकातला तिसरा बॉल फ्री हिटचा. ते मात्र लो फुलटॉसचा बॉल. फटका तर अगदी चांगला स्वीपचा पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. पंचांचा सिग्नल काय येईल. येस, इट इज 4. आणि या चौकाराच्या साहाय्याने रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल शफल झाले. फुलटॉस बॉल अगदी लो चेंडू राहिला. स्वीप केलं त्याला मयूरने आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते 43. पुन्हा दाखवून टप्प्याचा बॉल. विकेट किपर त्या ठिकाणी पुढे आलाय. बॅटची कड लागली आहे आणि इथे मयुरेश मात्र चांगली खेळाडू वृत्ती दाखवताना पाहायला मिळतोय. दुसरा धक्का लागलाय फायर पास्टर संघाला. मयुरेश गॉन बॅक टू दी पवेलियन.
विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 43ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालाय लाविन्य घरत. यंदाचा हंगाम अगदी चांगला त्यानं मैदानामध्ये ऍज अ बॅटर म्हणून गाजवलाय. सालवडच्या मैदानावरती जर आपण पाहिलं सालवड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याची किमया त्यानं केली आहे आणि तोच आता फलंदाज जर आपण पाहिलं तर आता नव्याने दाखल झालाय. केतन घरत यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचे वडील देखील आपण पाहिलं तर एक काळ होता त्यांनी फार पासळ या टीमकडनं गाजवलाय. बॉलर आणि बॅटर ही भूमिका मात्र त्यांनी बजावली आहे आणि पाहूया लाविन्य सध्या आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालाय. या षटकानंतर ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी मैदानामध्ये होणार आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज कश्यप तयार. अगदी धावा आल्या या षटकामध्ये देखील परंतु विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. षटकातला 5वा बॉल अगदी चांगला बॉल. पहिलाच बॉल फेस करताना बॅटचा फेस ओपन केलाय. पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय. सिंगल तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 44. 44ला 2 अशी स्थिती फार पासळ संघाची पाहायला मिळते. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज कश्यप तयार. गोलंदाजी मार्कवर. तिथे मात्र चेंडूला खेळलंय. फिल्डर तिथे येतात आणि अगदी क्विकली यावेळेला मात्र हिरन चिकी सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर फायर पासळ संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 2 बाद 45. जशी 5व्या षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया प्रमोद चडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मंथनजी घरत यांचा आवाज आपण ऐकतायत. आज भीतीजी राऊत यांच्या शब्दाला विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. लगातार 3 दिवस या स्पर्धेला त्यांनी वेळ दिला. मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आमचे जवळचे मित्र आहेत आणि अनेक स्पर्धा आणि 16 वर्षांचा प्रवास टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचनामध्ये मी येण्याच्या अगोदरच त्यांनी सुरुवात जी केली ती धडाक्यात पाहायला मिळाली होती आणि पहिलीच भेट टेंबोडेच्या मैदानात. तर आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. सगळ्या मॅचच्या दिशेने 4 षटकांचा खेळ 45ला 2. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत. कश्यप कोणतीही चुकी करणार नाहीये. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा झेल. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. बॅट स्विंग झाली होती. या वेळेला बॅट फिरली होती पुष्करची. हातामध्ये इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. कश्यपने कोणतीही चुकी केली नाही आणि सफलता मिळाली अक्षयच्या या बॉलवर. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. सध्या एक 40+ क्रिकेट खेळत असताना मिस्टर निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळतोय.
वाळू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली 9 बॉलमध्ये 19 रन करत पुष्करने आपला रोल काय आहे हे मात्र यावेळेला दाखवून दिलं आणि पुष्करसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात डगआउटमध्ये तो परतत असताना पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग 45 ला 3. अक्षयने पहिल्याच बॉलवर सफलता मिळवत इरादे पक्के स्पष्ट केलेत की आता सहजासहजी धावा मी देणार नाहीये. मागील 4 ओव्हरमध्ये काय झालं यापेक्षा आता मला प्रेझेंट या वेळेत काय करायचंय हे दर्शवून देईल का. या अगोदर मयुरेशचा झेल जो टिपला प्रतीक पवारने तो आउटस्टँडिंग होता. डाईव्ह मारून जो मात्र आपण पाहू शकलात झेल टिपला गेला होता. डोळ्याला जखम इंजुरी मेडिसिन घेतल्यानंतर सुद्धा मात्र मला मैदानात उभं राहायचंय गावासाठी. अप्रतिम सरळ बॅटचा वापर केलाय. चिकाटी प्लेअर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा चांगला होता नवापूर एक्सप्रेसचा. मिस्टर परेश आरेकर पुढे सरसावला परंतु डायरेक्ट हिट काही होऊ शकला नाही. बॉल 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या पियुष दर्शवतायत 46 रन 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 46 ला 3. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. सध्या परेश आरेकर आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय का नाही यावेळेला खूपच ऑफ्टनच्या बाहेर होता आणि पंच यावेळेला वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 47 या धावसंख्येवर. आपण पाहतायत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 शानदार आयोजन. ऑन साईटला कंट्रोल स्ट्रोक नियंत्रणबद्धता यावेळेला पाहायला मिळाली. फटक्यामध्ये लाविन्यच्या बॅटमधून 1 रन येईल आणि फायर पास्तळ टीम जाऊन पोहोचते फलकावर 48 लॉस ऑफ 3 विकेट. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. फायनल मॅचचा सामना आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने अप्रतिम रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळेल का. फायटिंग टोटलकडे वाटचाल सध्या आहे. यावेळेला निरंजन गरजच्या खेळीला पूर्ण विराम लागणार नाही. परेश आरेकर थोडेसे लेझी राहिले आणि निरंजन गरजच्या चेहऱ्यावरची स्माईल यावेळेला सर्व काही सांगून जाते. थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. परेश आरेकर एक जीवनदान दिलं आणि इथून जर आपण पाहिलं ही धावपळ आहे हा प्रवास आहे. लगातार 4 नाईट झोपलेले नाहीये ते खेळाडू आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी इफेक्ट आपल्या शरीरावर डेफिनेटली जाणवतो. त्या वेळेला मात्र जरूर खेळला गेला होता. आता परेश आरेकर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी सांगितलं यस रेफर केलं गेलंय. या जुगलजी तांडेल अंपायर सध्या ते सुद्धा थकलेले आहेत. या डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. 1 रन कंप्लीट लाविन्यच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. ऑलमोस्ट लाविन्यने बॅट ग्राउंडिंग केली होती आणि त्यामुळेच आपण पाहिलं त्याचा फायदा त्याला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. बॅट ग्राउंडिंग करण्याचा हाच तो फायदा असतो. तो फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर केला गेला होता. इथे परेश आरेकरने बॉलला स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग. कोणती धाव येत नाहीये. निरंजन गरजचा तंत्रशुद्ध फटका होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 50 धावांवर 3 गडी बाद 5 षटकांचा खेळ अखेरीस 10च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. फायर पास्तळ टीम लाविन्य 3 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 2 निरंजन गरज
आणि इथून आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये काहीही होऊ शकतं. जसं आपण पाहिलं होतं नवापूर टीमची स्थिती जेव्हा फ्रेंड्स सरावली या टीम बरोबर खेळत असताना 5 षटकांमध्ये 17 धावा फक्त होत्या आणि त्यानंतरचा जो प्रवास आपल्याला पाहायला मिळाला 3 षटकांमध्ये तब्बल 47 धावा. बॅटिंग पॉवर प्ले 6वं षटक टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस त्यामध्ये आयोजकांनी दिलेलं व्यासपीठ प्रत्येक खेळाडूला संघाला आणि यामध्ये 8 षटकं कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळत आहे स्टार्ट टू एंड. कोणत्याही प्रकारची षटकांमध्ये कपात केली नाही हा त्यांचा ठाम निर्णय पाहायला मिळाला. सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहू शकता एक रन मिळेल. मिडॉनचा फिल्डर पुढे ससावेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51 धावा. मॅचला मात्र यावेळेला एन्जॉय करत असताना अजय आंबेलकर 51ला 3 सध्या आपण पाहू शकतायत. निरंजन गरत एक टेक्निकली साऊंड अनुभवी खेळाडू अनुभवाचा खजिना या खेळाडूकडे आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत आणि आता पुन्हा एकदा तीच चूक होत असताना पाहायला मिळते आणि पाहता पाहता रन्स मिळतील एक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. यावेळेला अगदी मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. 1-2 आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. चांगले प्रयत्न केले गेले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. बावनला 3. अप्रतिम चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा लाविनेच्या बॅटमधून 1 रन कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या 53 रन झालेत आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून जालिमजी तडवी साहेब, कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य, विजयजी गांगोडे साहेब, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष मितेजी राऊत साहेब, उपविभाग अध्यक्ष, या स्पर्धेचे आयोजक हर्षलजी मेस्त्री साहेब, शाखा अध्यक्ष अजयजी आंबेलकर, विनायकजी कुळसकर, माथाडी कामगार सेना, चिनयजी राऊत उपशाखा अध्यक्ष, त्यानंतर यतीनजी भोईर उपसचिव सरावली, तन्मयजी संख्या महाराष्ट्र सैनिक, कुणालजी करत असतील, दीपेशजी करत असतील अँड ऑल टीमने खूप चांगली मेहनत सातत्याने पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी बॉल ज्यांनी स्पॉन्सर केले ते आतेशजी राऊत, ग्रामपंचायत सदस्य सरावली, ते सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यानंतर धीरजजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेजी चुरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. अप्रतिम चांगला फटका खेळला गेलाय लॉंग ऑफला. ह्या वेळेला बॉल ट्रॅव्हल झाला होता, आतमध्ये होता फिल्डर, परंतु इथून मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. नशीब घेऊन आलेत आज निरंजन गरत असं म्हणायला हरकत नाही. या फायनल मॅच मध्ये 55ला 3. प्रथम बॅटिंग करताना फायर पास्तर्टिंग आपण पाहत आहेत. मेगा फायनल सध्या सुरू आहे ओमसाई स्पोर्ट्स या चॅनेलवर. जे श्रोते जोडले गेलेत ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया वेलकम. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय लाविन्याच्या बॅटमधून. सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले टॉस बॉक्सला. सलामी देणारा मनसे चषक षटकार. क्लास दाखवला यावेळेला. सुपर टायमिंग. मनगडाचा चांगला वापर केला लाविन्याच्या बॅटमधून आणि यावेळेला सरळ बॉल निघून चाललाय षटकारासाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 61. च्या फायटिंग टोटलकडे वाटचाल करायची होती. ती वाटचाल सध्या तरी पाहायला मिळते. कारण कृपेश यांनी सांगितलं होतं जेव्हा विचारला प्रश्न प्रथमेशने तेव्हा सांगितलं की आम्ही 65 प्लस करण्याचा प्रयत्न करू. आणि एका साईडला साहिलने सांगितलं आम्ही 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कारण फायटिंग टोटल आहे. जवळजवळ घड्याळात जर आपण पाहिलं तर वाजलेले आहेत 4 परफेक्ट. आणि इथून मात्र आता थोड्याच वेळात पहाट सुद्धा होताना पाहायला मिळेल. 61ला 3. 6 षटकांच्या समाप्ती अखेर.
65 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला बॅट फिरले परंतु गॅपमध्ये बॉल आहे सेफ झोन मध्ये. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. विकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत फलंदाज यावेळेला बाद होईल. निरंजन गरतला रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. निरंजनला माहिती आहे अजून एक आपला फलंदाज भरवशाचा पाठीमागे आहे, त्यामुळे इथे चान्स घेतला. रन्स कंप्लीट झाली तर झाली, अन्यथा इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पडलं तरी हरकत नाहीये. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. क्रिकेट हे फक्त बॅट आणि बॉलने खेळलं जात नाही. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. बुद्धिमत्ता तुम्हाला वापरावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. 62 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर निरंजन यावेळेला 6 बॉलमध्ये 5 रन करत बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 62, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फायर पास्तळ टीम मेगा फायनल मध्ये सध्या तरी पाहायला मिळते. कृपेश मॅन इन फॉर्म. चांगला बॉल होता यावेळेला. शरीर भेदी मारा केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 63 रन, लॉस ऑफ 4 विकेट. दोन बॉलचा खेळ झालाय. 7वं षटक हे प्रगतीपथावर आहे. लाविन्य 7 बॉलमध्ये 11 रन, एक षटकाराचा समावेश. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. सरळ बॉल निघून जाईल. 1 रन डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64 ला 4 सध्या आपण पाहतायत. लाविन्य 8 बॉलमध्ये 12 रन. कृपेश 1 बॉलमध्ये 1 रन. गोवा 11 नवापूर टीम सध्या श्याम हजारे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम श्यामजी हजारे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. खानिवलीवरून खास करून या स्पर्धेला उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वाडा तालुका आणि खानिवली गाव. या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार केलाय. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणी षटकार. जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेल्या त्या 6 बॉल 6 षटकारांपैकी एक षटकार. क्लास दाखवलाय. सुपर टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70 धावा तब्बल. या बॉलला लिफ्ट केलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. सध्याचा फॉर्म पाहता रुपेश अप्रतिम मॅन इन फॉर्म आहे. सातत्य टिकून ठेवले त्याने की एकच मॅच मध्ये फक्त बॅटिंग केलंय, एकच मॅच मध्ये आपण फक्त संघाला विजयी केलंय असं त्याने मात्र दाखवलेलं नाहीये. तर सातत्याचं दुसरं नाव सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. कृपेश ऑन साईडला मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 72. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या षटकातील. 7वं षटक हे प्रगतीपथावर आहे. सरळ बॅटचा वापर करण्याचा मनसुबा बाळगला होता. 1 रन मिळेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या 73 ला 4. 7 षटकांच्या समाप्ती अखेर फायर पास्तळ टीम 3 बॉलमध्ये 8 कृपेच्या बॅटमधून. 9 बॉलमध्ये 13 रन लाविन्य. या षटकामध्ये अक्षयने मात्र भरपूर धावा खर्च केल्या. 2 षटक 17 रन 1 विकेट हा त्याच्या कोट्यातील 2 स्पेल त्याने हाताळले. 73 ला 4 सध्या आपण पाहू शकताय 7 षटकांच्या समाप्तीनंतर.
अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केलाय. एकच रनवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 74. कश्यप सध्या आपण पाहतायत परेश शारेकर इंजुरीने त्रस्त, त्यामुळे तो टीमचा हिस्सा फक्त बनलाय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सरळ बॉल. चला थोडीशी तुम्हाला घाई करावी लागणार आहे. थंड हवा सुटले याचा अर्थ कुठेतरी आजूबाजूला पाऊस त्या प्रमाणात सुरू आहे. त्या कुंभवलीमध्ये सुद्धा पावसाचं थैमान, आणि त्यामुळे जरा थोडस स्पीडअप करा. ऑन साईडला खूप चांगला फटका तर खेळलाय आणि सरळ बॉलला पाठवलंय 2 रनसाठी. येस अंपायर. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. अंपायर डिसिजन. चला 1 रन की 2 रन चेक करूया. कुठून बॉल एक्झॅक्टली गेलाय. दोन रन्स आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पियुष आम्हाला माहिती देत आहेत. 76 रन 76 धावा. बॉल फेकून झाले 3. चला थोडस स्पीडअप करा जरा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कश्यप. ह्या वेळेला नो बॉल. नो बॉल. कश्यप तर ह्या वेळेला एक्सटेंड करण्यात व्यस्त झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9+1 78 वर जाऊन पोहोचले गेले. 78 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. वेग होता परंतु वेगेवर नियंत्रण नव्हतं. त्यामुळे आपण पाहू शकतायत 1+1 78 ला 4. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग. वॉर्ड फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय आणि अशा प्रकारे 80 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले 4. शेवटचे 2 बॉल या पहिल्या इनिंगचे. मनसे चषक 2026 सध्या ज्या पद्धतीने आपण पाहतायत अप्रतिम आयोजन नियोजन. ऑल इज वेल.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खूप चांगला फटका, परंतु फिल्डरला निवडलं. बॅक टू द डगआउट. लाविन्य गॉन. 11 बॉलमध्ये 16 रन त्याच्या बॅटमधून आल्या, 12 बॉलमध्ये 16. आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना. शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज राहील निहाल. निश्चित रन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायर पास्टर टीम एका साईडला आपण पाहतायत मुंबई 11 नवापूर. गोलंदाज सज्ज होतोय. कश्यप आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल डिलिव्हर केला आणि इथून मात्र यस विकेट डाऊन. फलंदाज बाद. 81 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय मुंबई 11 नवापूर या टीम समोर. फायर पास्तड या टीमने जिथे यावेळेला आपण पाहिलं तर ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षाच्या पुढे मात्र धावसंख्या उभारली गेली, परंतु कोणत्याही या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये आणि त्यामुळे 8 षटकामध्ये धावा होऊ शकतात, डिफेन्स सुद्धा होऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे एक चांगली काटेकी टक्कर पाहायला मिळेल का? थोडस स्पीडअप करा जरा गेम, वेळेची दिरंगाई न करताना. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल 4 षटकांसाठी या आपण व्हॉइस ऑफ नवले आमचे जवळचे मित्र या आपण त्यांचा आवाज ऐकूया. मंथनची गरज आपल्या समवेत 4 षटकांसाठी राहते. चला पास्तळ संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पावसाची शक्यता आहे आणि आपल्याला फायनल सेकंड इनिंग कंप्लीट करायचे. नवापूर टीम आपण देखील लगेच आपले 2 बॅटर पाठवून द्या, कारण की ऑलमोस्ट पाऊस जो आहे तो पडतोय. कुंभवलीला देखील पाऊस पडलेला आहे, तिथे स्पर्धा आता मात्र थांबली आहे. अपडेट येते की अक्करपट्टी येथे देखील पाऊस पडलाय. सो लवकर घाई करा. चॅम्पियनशिप वरती नाव कोरायचे तर आपल्याला खेळ आता पटापट खेळावा लागेल. सो टीम नवापूर लगेच 2 बॅटर पाठवा. हॅलो हॅलो टीम नवापूर कृपया घाई करायची आहे. पाऊस कधी येऊ शकतो. आम्हाला सामना बघायचा आहे, अंतिम सामना. फायर पास्टरच्या कप्तानाने हात जोडलेले आहेत. कृपया लवकरात लवकर बंधन द्यायचं आहे. चला टीम नवापूर चर्चा न करता लगेच 2 फलंदाज मैदानाच्या दिशेला
चला टीम नवापूर लगेच घाई करा. पाऊस थांबलाय पडतोय. चला टीम नवापूर लगेच घाई करा. 2 बॅटर पाठवा लगेच.
मैदानाच्या दिशेने आता जाताना पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण पाहताय. डावाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भलं मोठं लक्ष या अंतिम सामन्यात फार फास्ट टीमने ठेवण्यात आलं होतं नवापूर टीम समोर 81 धावांचं. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे टीम नवापूर करेल, आणखी विषय आहे तो शेवटी मनसे चषकाचा. या चषकावरती आता कुठला संघ डावाला होते सुरुवात. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतात मैदानाच्या दिशेने आता रवाना झालेत. षटक क्रमांक पहिला हाताळणीकरिता सज्ज झालाय गोलंदाज स्पिनचा सुलतान, स्विंगचा सुलतान निरंजन घरत. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले फलंदाज. हळवारपणे चेंडूला खेळलं गेलंय. पाऊस आला होता, त्यानंतर थोडा वेळ क्रिकेट थांबलं गेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या रन चेसला सुरुवात झाली आहे. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहिलं तर एका बाजूला प्रतीक आणि त्याच्याच बरोबर आपण पाहतोय पार्थला. ही सलामीची जोडी पाहायला मिळते. दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळते. कृपेश तिथे आहे आणि यावेळेला मात्र त्याच्यावरनं षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका यावेळेला मात्र खेळलाय निरंजनच्या विरोधामध्ये. आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र खेळले मिड विकेटच्या वरनं षटकाराकरिता. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. षटकातला पुढचा बॉल ते मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहतोय तर चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. मागे जे बच्ची कंपनी बसलेत त्यांना मी विनंती करतो की आपण त्या भिंतीवरनं उतरायचंय. मागे जे प्रेक्षक बसलेत विकेट किपरच्या मागे तिथनं उतरायचंय. प्लीज मागे बसलेत विनंती आहे उतरा प्लीज. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला फलंदाज गेले. हळवारपणे चेंडूला खेळले. फिल्डर पुढे येतोय. सिंगल चिकी सिंगल तिथे पाहायला मिळते. हा रन चेसचा आगाज यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण पाहिली. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 4 झालेले आहेत या षटकातील. षटकातला 5वा बॉल निरंजन घरत घेऊन तयार. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान मारा निरंजनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लेग बाईसचा इशारा यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. सिंगल तिथे पाहायला मिळते. या सिंगलच्या साह्याने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं षटक हे पहिलं निरंजन घरत हाताळताना पाहायला मिळतोय. अगदी भलं मोठं टार्गेट सेट केलं फार पासर टीमने 81चं. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे पहिल्या षटकाची समाप्ती. षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. चला नवीन गोलंदाज लगेच आणा गोलंदाजी मार्क वरती फार पासर टीम. निसर्गानं आपल्यावरती कृपा केल्या. पाऊस थांबलाय आणि जितक्या फास्ट खेळ होईल तितक्या फास्ट आपल्याला खेळायचंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती धीरज घरत.
10 धावा या धावफलकावरती झाल्यात. 81चं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी प्रतीक आणि पार्थ मैदानामध्ये पाहायला मिळते. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. धीरज इथं मात्र फटका तर खेळला. मिस्टानिंग स्ट्रोक या फिल्डर ठिकाणी येतोय आणि इथे मात्र पुष्करने अगदी चांगला झेल टिपलाय. फलंदाजाचा इथे खेळ संपलाय. विकेट धावून. इथे मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 11 धावा. इथे मात्र पारितोषिक लावलं गेलंय दर सलग 3 विकेट आणि लागोपाठ 3 षटकार लावले तर 5,000 रुपयांचं धीरज दादा यांच्याकडनं लावलं गेलंय. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला चेंडू जातोय. फिल्डर तिथे येत आहेत. यावेळेला मात्र अगदी चांगलं क्षेत्ररक्षण निरंजन घरत यांच्याकडनं पाहायला मिळतंय. तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा या पाहायला मिळत आहेत. पार्थ पाटीलनं जर लागोपाठ 2 षटकार मारले तर त्याला देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक धीरजदादा यांच्याकडनं लावलं गेलंय. अगदी पारितोषिक जी आहे त्या अंतिम मॅच मध्ये यावेळेला मात्र पाहायला मिळत आहेत. षटकातला पुढचा बॉल धीरज ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल मिड ऑनच्या दिशेला पुष्कर तिथे येतो. फेकी करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट काही यावेळेला मात्र झाला नाहीये. या सिंगलने चिकी सिंगलने आपण पाहताय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. अंतिम मॅच आपण पाहताय मनसे चषक 2026 ची. एका बाजूला आपण पाहताय फार पास्तळ तर दुसऱ्या बाजूला नवापूर. नाण्याची एक बाजू आपण पाहिली. 8 षटकं आणि 8 षटकांमध्ये 80 धावा पास्तळ टीमने बनवल्या. 81चं टार्गेट समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना इथे मात्र आपण पाहिलं तर फटका खेळला. मिस्टानिंग स्ट्रोक. धीरज येतोय फ्रेम मध्ये. इथे लागलाय अजून एक धक्का टीम नवापूरला. चला नवीन फलंदाज घाई करा. न्यू बॅटर. ते मात्र बॅटचा फेस ओपन केला होता. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु अगदी चेंडू हवेत गेला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकानं बजावलं. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत या षटकातले झालेले आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर धीरजने देखील 4 धावा मोजल्या. 2 विकेट त्यांना प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय. नवीन फलंदाज आपण पाहताय सिद्धेश. नव्यानं आता दाखल झालाय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सिद्धेश करता डावखुऱ्या फलंदाजासाठी मात्र आता बदलली जाते. मिड विकेट आणला जातोय. त्यानंतर कव्हरचा क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय. ते मात्र अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. लाविन्य घरत तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या सिंगलने आता आपण पाहताय धावसंख्या हळवारपणे पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15. एका फायनल आपण पाहत आहात. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पॉवर प्लेचं षटक आता मात्र संपुष्टात होईल. ज्या फटकेबाजीची आवश्यकता होती ती फटकेबाजी सध्या तरी मात्र पॉवर प्ले मध्ये होताना दिसत नाहीये. शेवटचा बॉल मात्र फुलटॉस बॉल. अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. लाविन्य घरत. इथे मात्र विकेटचं पतन लागलंय टीम नवापूरला. 3रा धक्का.
इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फुलटॉस बॉल होता, त्या फुलटॉस बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र झाला, परंतु तो प्रयत्न सपशेल फसला. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. इथे जर आपण आता लक्षाचा विचार केला तर येणारे चेंडू बाकी आहेत 36 आणि 36 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 66 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 36 बॉल आणि 66 रन हे इक्वेशन अजून समोर पाहायला मिळत आहे. 2 षटकं आपण पाहिली तर अगदी फायर पास्टर संघाची अगदी भक्कम पाहायला मिळाली आणि त्यामध्ये मात्र जे की बॅटर्स आहेत त्यांना मात्र माघारी धाडण्याचं काम केलंय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय कृपेश पाटील. फुटला गेले फलंदाज हळूवारपणे चेंडूला खेळले. ऑफ साईडला चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाला. यंदाचा हंगाम जर आपण पाहिला तर कृपेश पाटील करता खूप चांगला राहिलाय. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना त्याचे योगदान संघाकरिता चांगल्या प्रकारे दिलंय. कारण की जेव्हा गावाकरता खेळता, गावाकडची जर्सी तुमच्या अंगावरती येते तेव्हा एक वेगळीच ऊर्जा त्या खेळाडूंमध्ये असते आणि ती ऊर्जा सध्या यंदाच्या मोसमात प्रत्येक खेळाडू हे देत असताना पाहायला मिळतात आणि स्पेशली कृपेश पाटील हे नाव मात्र अग्रस्थानावरती त्यात पाहायला मिळत आहे. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र अगदी चांगला फटका चिप शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. लाविन्य घरत त्या ठिकाणी आला होता परंतु झेल काही होऊ शकला नाही. चांगले एफर्ट्स यावेळेला मात्र लाविन्य घरतचे यावेळेला मात्र पाहायला मिळाले. इथून आता मात्र नवापूरच्या फलंदाजांनी अगदी माइंडसेट बनवलंय की प्रत्येक बॉलवरती प्रहार करायचा आहे, कारण की चेंडू आणि धावांमधलं अंतर जे आहे ते मोठ्या फरकानं आता जाणवताना दिसतंय. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार कृपेश पाटील. आखूट टप्पाचा बॉल अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. निरंजन घरत तिथे येत आहेत. सिंगल हँडेड यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता. झेल काही होऊ शकला नाही. सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि या 2च्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 19 रन्स 19 धावा. चेंडू आपण पाहिले त्या षटकातले आतापर्यंत झालेले आहेत 3. षटकातला चौथा बॉल इकडे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडला. त्यानंतर आतमध्ये येणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळालं. या षटकात देखील आपण पाहिलं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी कृपेश पाटीलची पाहायला मिळते. 4 धावा आजपर्यंत तो मोजतोय. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून काहीतरी चर्चा होते. त्या चर्चेमधनं निष्पन्न काय होईल ते देखील आता पाहणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा अशा मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा असतो तेव्हा एकमेकांशी बोलणं ही खूप गरजेची गोष्ट असते आणि त्यानं मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढतो. इथे मात्र पुन्हा एकदा गती कमी राखली आहे. चेंडू खूपच बाहेर गेलाय आणि आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळालाय आणि या व्हाईटच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. षटकातला 5वा बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल कृपेश पाटीलचा. अगदी गोलंदाजी फायर पास्टर टीमची बहरताना पाहायला मिळते. त्याचं कारण बॅटर्सने घेतलेली मेहनत, अगदी चांगल्या धावा बनवल्या, 80 रन फलकावरती पाहायला मिळाले. परंतु दुसरी बाजू देखील तितकी भक्कम आहे नवापूरची. ते मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दात बॅटची कळा लागली आहे आणि इथे लागलाय अजून एक धक्का नवापूरला. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. इथून जर आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 61 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 61 रन. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित आपण पाहताय मनसे चषक 2026 माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली भव्य दिव्य डे अँड नाईटची ही स्पर्धा आणि अंतिम लढत आपण पाहताय.
81चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना सध्या आपण पाहताय नवापूर संघाची मात्र इथे दयनीय अशी अवस्था पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती धीरज. मात्र पहिलाच बॉल खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल हा पंचांकडनं आलाय आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावर 21 धावा. ते मात्र धीम्या बॉल टाकला गेला धीरजच्या माध्यमातून. एक रन तिथे पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. ते मात्र काय जबरदस्त फटका सीमारेषा पार आलाय. चषक षटकार. काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. या षटकाराच्या साह्याने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 28. अगदी आता मात्र संघाची गरज काय आहे ती मात्र यावेळेला मात्र ओळखली जाते. पॅटर्नच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. हे टार्गेट चेस करायचं आहे. मनसे चषकावरती नाव कोरायचं आहे. अगदी तो इरादा आता सध्या तरी फलंदाजाचा पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो दोन षटकार ना अजून 2 षटकार जर आले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. पार्थ पाटील यांच्याकडून पुरस्कार लावला जातोय. एक षटकार आलाय आपण पाहतोय. अजून 2 षटकारास हॅट्रिक षटकारास 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. काय जबरदस्त फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला धीरजच्या विरोधामध्ये. या षटकारानं आता मात्र धावसंख्या वेगाने झाली आहे फलकावर 28. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. अगदी का सुपर बॉल अगदी कुठल्या स्पॉट वरती हा चेंडू टाकला गेला. तिथून मात्र वळण घेताना हा चेंडू किपरच्या हातामध्ये गेलाय. 3.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळलाय आणि यावेळेला LBW विकेट. बिग ब्लो मोठा धक्का विकेटचं पतन. नवीन फलंदाज आपण पाहताय जन्मेश नव्यानं दाखल झालाय. 28 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3.4 षटकांचा खेळ झालाय. 5 गडी बाद झालेले आहेत. निम्मा संघ आता मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. षटकातील 5वा बॉल. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळलं गेलंय. सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलच्या साह्याने आता धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती. एकूण ते सिंगल बॉल खेळून चालणार नाही. इथून मात्र तुम्हाला धावांचा वेग हा वाढवावा लागेल. षटकातला शेवटचा बॉल धीरज घेऊन तयार ओव्हर द विकेटने. हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा लो राहतोय आणि इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. आता उर्वरित 4 षटकांसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच मंथनजी घरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ बॉल उंचीवर राहतोय आणि यस टेकन, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. मी कोणतीही चुकी करणार नाहीये. 81 धावांचं भलं मोठं लक्ष्यांचं पाठलाग करताना नामुष्की उडवले गेले. जवळजवळ फलंदाज बाद झालेत. 6 फलंदाज बाद झालेत गोवा 11 नवापूर टीमचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश आरेकरला आपण पाहतायत. सध्या इक्वेशन जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 23 आणि 23 बॉल मध्ये 52. इथून 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होऊ शकतात आणि ती कॅपेबिलिटी आहे परेश आरेकरकडे. परंतु सध्या गोलंदाजी करताना लाविन्यात चांगली गोलंदाजी करतोय, लयबद्ध झालाय. बॉलला लेफ्ट केलं गेलं. पंच बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 51 रनची आवश्यकता आहे. गोवा 11 नवापूर टीम सध्या बॅटिंग करत असताना 81 रनचं पाठलाग करताना प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. इथे आपण पाहिलं तर 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 रन. विजयासाठी आता बरोबर अॅक्युरेट 50 रनची आवश्यकता आहे. 23 बॉल आहेत, 23 बॉल मध्ये 50 रन. एकदा लाविन्य आपल्या बॉलिंग मार्कवर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत, एक्स्ट्रा बॉल फेकलेत. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका बरोबर श्वानच्या शरीरावर जाऊन आदळला आणि इथून मात्र विकेट मिळायचे चान्सेस निर्माण झाले होते. परंतु चांगला ऑल केला आणि इथून एकच रनवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रन. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष सर्वांचं वेधित राहिलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण पाहू शकतायत आणि यावेळेला काय फटका खेळलाय. वा, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा स्पीड ड्राईव्हचा नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फेडणारा हा षटकार क्लास दाखवलाय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. 38 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38. चांगला बॉल होता आणि यस बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. डिक्लरेशन झोनच्या दिशेने 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 81 रनचा पाठलाग करताना 39 रन. 19 बॉल मध्ये 42 रन. पुन्हा एकदा बॉलर लाविन्य. ऑन साईडला फटका छान आहे. 7वा धक्का बसेल का? यस डेफिनेटली. परेश आरेकरला परतावं लागेल. गोवा 11 नवापूर टीमला हा 7वा धक्का. बॅक टू द पॅव्हिलियन.
39 रन झालेत. 42 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 6वं षटक. पॉवर प्ले बॅटिंग. निरंजन घरत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना रेड बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत. 42 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता मुंबई 11 नवापूर या टीमला विजयासाठी. वेळेला मात्र स्टम्पचा वेध घेतला आणि क्लीन बोल्ड. 8वा धक्का मुंबई 11 नवापूर टीमला. जर राकेशने जर झेल टिपला तर मृणाईकडून 1500 रुपये. 1001 रुपया. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. सरळ बॉल निघून जाईल. निरंजन घरत यासाठीच ओळखला जातो. परफेक्शन काय असतं हे निरंजनने सातत्याने दाखवून दिलं गेलंय. 8 धक्के बसले सध्या. वेळेला वेगळ्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न सुशांतचा होता. मात्र पाहता पाहता 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 रनची आवश्यकता. 15 बॉल आणि 41 रन. चांगला फटका. निहाल पुढे सरसावेल तत्पूर्वी डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. टो एंड लागतोय आणि इथून गॅप मध्ये बॉल निघून जाईल. राकेश पुढे सरसावेल. खराब फिल्डिंग. 4 रन. चौकार येतोय आणि मितेश दादा राऊत त्यांच्या सन्मानासाठी. कार्यक्रम सोहळा संपण्याच्या मार्गाने अगदी धावपळ त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेली आहे. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. परफेक्ट ब्लॉक कॉल मध्ये यॉर्कर. निरंजन घरतचा चांगला बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता. 12 बॉल 36. बारा बॉल आणि 36 रन. कृपेश आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अधून टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता. 11 बॉल 36. श्रेय राऊत 5 दिवस एन्जॉय केलं. आज तर त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये भिरकून सुद्धा बघितलं नाही. आज पाहुणे मंडळी म्हणून त्याने सगळी व्यवस्था केली होती व्यासपीठावर. अप्रतिम चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल दीपेशच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 वर जाऊन पोहोचले गेले. 35 रनचं टार्गेट. अजून सुद्धा आपल्याला धावा हव्यात त्या 81 रनचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. 1 बाउन्सने बॉल क्लिअर होईल. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 31 रन.
9 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे, फिल्डर येतील आणि यस, विकेट नंबर 9. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एवढी बांधलेली आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये कृपेश अफलातून गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत. आणि हळूहळू आता विजयाचा सुगंध दरवळत असताना मुंबई 11 नवापूर टीम सध्या स्ट्रगल करते आणि यस, चॅम्पियन्स बनले फायर पास्टर टीम. ओल्ड इज गोल्ड संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि मनसे चषकावर नाव कोरले ते बोईसर विभागातील नामवंत संघ अर्थातच फायर पास्टर आणि तुषारचा खुशीचा ठिकाणा 9/25 नंबरची जर्सी परिधान करणारा पास्टर टीम आणि त्यांचे ग्रामस्थ मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मुंबई 11 नवापूर टीम आपलं सुद्धा तेवढंच गोड कौतुक आणि नवापूरच्या नारी शक्तींना सुद्धा मानाचा सन्मान असेल, कारण 5:15 वाजले परंतु चेअर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्या या महिला शक्ती यांना